नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपले स्वागत आहे. आपण आपला ट्रेड आता जस्ट पंच केलेला आहे. ते एंट्री आपली झालेली आहे. मी क्विकली माझा स्टॉप लॉस एकदा चेक करतो. एंट्री झालेली आहे आपली 217ला. सो आपला स्टॉप लॉस इथे होईल 1727. मी फक्त आज 75 क्वांटिटीमध्ये ट्रेड करत आहे. मी रिझन देखील सांगतो. पहिला स्टॉप लॉस लावतो याचा 217, 27, 37. ट्रिगर 236.8. मला एक सगळ्यात पहिला स्टॉप लॉस लावायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी क्विकली मार्किंग करून घेतो माझी शॉर्ट पोझिशन. एकदा रिफ्रेश करूया आपण बिफोर मार्किंग. म्हणजे कॅन्डल प्रॉपर आपल्याला दिसू शकते की कधी कधी थोडेसे बिग किंवा क्लोजिंग प्लस मायनस असू शकते. एकदा रिफ्रेश केलं तर क्लिअर होते. ह्या लेवलला एंट्री केलेली आहे. सो आपली एंट्री थोडी बेटर प्राइसला झालेली आहे. पीसीओ या क्लोजिंग होती 215 आणि आपण 217ला एंट्री केलेली होती. सो 1.5चा थोडा बेनिफिट झालेला आहे आपल्याला इथे. सो 215.35. सो आपला स्टॉप लॉस आयडियली इथे 235.35 असा यायला हवा. आणि इथे 40 पॉईंटचा जर का टार्गेट पकडला तर इथे 15, 25, 155.35. ठीक आहे, असं टार्गेट येईल. मार्केट इथे डाऊन जात आहे. सीओ कंटिन्युअसली फॉल येत आहे. तर ही कॅन्डल पण देखील रेड होते फॉर्म, पण इथे परंतु आपण ऑप्शन चार्ट मध्ये बघू शकता बुलिश कॅन्डल थोडीशी बनत आहे. सो माइट बी इथे रिव्हर्सर येऊन आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतोय. बट यू हॅव टू वेट. कारण जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही. स्टॉप लॉस हिट झाला तर हरकत नाही, आपण स्टॉप लॉस देऊन टाकू. ठीक आहे, मी इथे इंटरिम टार्गेट देखील आपला मार्क करून ठेवतो जस्ट इन केस क्विक फॉल आला तर. सो ते आपला इंटरिम टार्गेट असेल 215 म्हणजे 195.35. राईट, इथे मार्किंग झालेली आपली. स्पॉटवर एकदा बघूया. साधारण 40 पॉइंट्स. मला वाटत नाही की इथपर्यंत आपला स्टॉप लॉस पेंडिंग राहील एवढ्या वरच्या लेवलला जाईपर्यंत. आपला कदाचित इथे थोडाफार गेला तरी स्टॉप लॉस हिट होऊ शकेल. लेट्स वेट अँड वॉच. थोडस आपण इन द मनी बोलू शकतो ट्रेड घेतलेला आहे. इथे आता सध्या 700च्या आसपास ऍट द मनी एटीएम आहे आणि आपण 600ची स्ट्राईक प्राइसवर शॉर्ट केलेला आहे. थोडा अग्रेसिव्ह शॉर्ट आहे, बट स्टील वी हॅव टू सी. थोडा डाऊनफॉल येत आहे. इथे मित्रांनो आता डिसेंबर एंड पासून किंवा जानेवारी फर्स्ट वीक पासून आपली क्वांटिटी आहे, लॉट साईज आहे ती 75 क्वांटिटी पर लॉट होणार आहे. सो करंटली जे 25 आहे ते चेंज होऊन 75 होणार आहे. आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला मिनिमम मार्जिन इकडे बऱ्यापैकी वाढू शकतोय. आणि त्यासाठीच आपण सुरुवातीला सिंगल लॉटवर ट्रेड करणार आहोत. आणि इथे कदाचित जे काही चेंजेस होतील ते थोडेसे आता, कारण ऑलमोस्ट आता 2 वीक फक्त बाकी आहेत त्या गोष्टीसाठी. आणि कदाचित ऑलरेडी जो व्हॉल्यूम डाऊन झालेला आहे मार्केटमध्ये बिकॉज ऑफ सेबीज न्यू रूल. आणि आता मार्जिन रूल देखील इम्प्लिमेंट होणार आहे फ्रॉम दिस मंथ एंड ऑफ जानेवारी स्टार्ट. सो त्याच्यामुळे थोडंसं अजून साईज डिक्रीज होऊ शकते. म्हणजे जी काय बोलू शकतो, डेलीचा जो व्हॉल्यूम आहे तो डिक्रीज होऊ शकतोय. सो त्याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे होऊ शकतोय काय हे देखील पाहणं इंटरेस्टिंग राहील. सो आपण सिंगल लॉटने ट्रेड करणार आहोत. स्ट्रॅटेजी सेम आहे, सिंगल लॉट असो नाहीतर 10 लॉट असो, स्ट्रॅटेजी विल रिमेन सेम. हा इथे थोडीशी इन्व्हर्स कॅन्डल बनलेली आहे मार्केट. स्पॉट मध्ये इथे रेड आहे, परंतु ऑप्शन मध्ये इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म झालेली आहे. सो थोडस इन्व्हर्स झालेलं आहे. लेट्स सी की इथे आता मार्केट वर जाऊन आपला स्टॉप लॉस हिट करताय की पुन्हा आता खाली येऊ आपला टार्गेट, फर्स्ट टार्गेट जो आहे तिथपर्यंत येईल. सो वी हॅव टू वेट.
इथे मित्रांनो मार्केट भलेही आपल्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह चाललेलं आहे, तरी देखील इथे इन्व्हर्स जात आहे. सो देर आर हाय चान्सेस की आता आपला आज स्टॉप लॉस हिट होईल फर्स्ट ट्रेडला. ज्या प्रकारे कॅन्डल्स फॉर्म होत आहेत तिथे प्रिव्हियस हाय ब्रेक केलेले नाही, ऑप्शन्स मध्ये ब्रेक होत आहे. सो इट्स अ क्लिअर साइन दॅट स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी आहे. बायर्स सध्या इकडे जास्त आहेत. आपण मार्केट डेप्थ मध्ये बघूया एकदा. ऑलमोस्ट डबल बायर्स आहेत ऑन मंडे मॉर्निंग. सो थोडे चान्सेस सेलर्स इकडे कमी दिसत आहेत ऍटलीस्ट या स्ट्राईक प्राइसला. सो ठीक आहे, हरकत नाही. स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल. आपण आपल्या सिस्टमनुसारच ट्रेड घेणार आणि सिस्टमनुसारच एक्झिट करणार. अजूनही ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्टच चाललेलं आहे. थोडंसं निगेटिव्हच आहे. लेट्स सी. पुन्हा बघूया ही कॅन्डल क्लोज कुठे होते आणि त्याच्यानंतर पुढची कॅन्डल स्टॉप लॉस हिट करते की नाही. कॅन्डल क्लोज झाले ते मित्रांनो, परंतु आपल्याला ही आश्वासक एवढी वाटत नाहीये. आपल्या एंट्री थोडीशी अर्ली असल्यामुळे इथे आता आपण 1 पॉईंटने ट्रेल करणार आहोत. 237च्या वेळी 236 करत आहोत. स्टील इथे थोडासा अगदी मायनरचा बफर आहे, बट 1 पॉईंट आपण कमी केलेला आहे. सो इथे स्टॉप लॉस हिट झाला आपण एक्झिट करणार आहोत आणि हिट होण्याची पॉसिबिलिटी आहे. आत्ताच कॅन्डल अप चाललेली आहे आणि इथे देखील आपल्याला एक साधारण 450 आसपास हेजिंग मध्ये बेनिफिट दिसत आहे. इथे एक स्पाइक आली, त्या स्पाइकला काही सेकंड्स 2-4 सेकंड्स फक्त होल्ड करून आपण एक्झिट करतो नॉर्मली. येस, आता इथे हिट होईल पॉसिबिलिटी हाय. येस, हिट झाला. ओके, वेट 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 वेट, क्लोज, डन. एक्झिट इथे देखील केलेली आहे आपण. लेट्स लुक ॲट अवर टुडेज ट्रेड. सो इथे 1423 आपण लॉस बुक केलेला आहे. 20 पॉईंट्स इथे आपली एंट्री एक्झिट देखील पाहू शकतोय. इथे 1 पॉईंटचा बेनिफिट म्हणजे 19 पॉईंटवर आपण एक्झिट केलेला आहे आणि इथे 687 हे हेजिंग मध्ये बेनिफिट झालेला आहे. सो हा एक ऍडव्हान्टेज असतो आपल्यासाठी मित्रांनो हेजिंग, की आपल्याला कॉस्ट मध्ये म्हणजे जो मार्जिन आपल्याला रिक्वायर्ड असतो ट्रेड घेण्यासाठी त्याच्यात देखील बेनिफिट मिळतो आणि ऍट द सेम टाइम जर का आपला स्टॉप लॉस हिट होत आहे तर इथे आपल्याला मायनर का होईना प्रॉफिट होतो जो ह्याला कव्हर करतोय. सो इथे जे 1423 दिसले असते त्याच्याऐवजी आता 736 दिसत आहे. इथे आपण बघू बाईंग ऍव्हरेज आपला 29.1 होता आणि इथे 38.3. सो ऑलमोस्ट 9.2 हा आपल्याला ऍडव्हान्टेजेस झालेला आहे. इथे क्वांटिटी दोघांची सेम होती. सो ठीक आहे, फर्स्ट ट्रेड आपला लॉस मध्ये गेलेला आहे, काही हरकत नाही. आता आपण सेकंड ट्रेड देखील पाहू शकतो. मॉर्निंग ट्रेड मध्ये आता इमिडिएटली क्लोज झाल्यामुळे आपलं सेकंड ट्रेड देखील ऍक्टिव्हेट होणार आहे. सो त्याचं देखील मी रेकॉर्डिंग करणार आहे आणि ते तुमच्या समोर नंतर युट्यूबवर अपलोड देखील करणार आहे. सो मित्रांनो, हे जर का स्ट्रॅटेजी किंवा हे जी मी आता लॉट साईज डिक्रीज करून काम करत आहे किंवा जे काही मी सायकोलॉजी आणि रूल्स फॉलो करत आहे हे तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये. थँक्यू.